बोल काहीतरी बोल. दर्या आमचा, दर्यावर सत्ता आमची, आम्ही दर्याचे राजे, खाडी आमचीच. आम्हाला नको बंदराचा विस्तार, आम्हाला उद्ध्वस्त करून काही नको. आम्ही कष्ट करणारे आणि पोट भरणारे लोक, त्यामुळे आम्हाला तुमचा विकास नको. कार्लास येथील सुनावणीत मच्छीमार बांधवांनी दिघी बंदर विस्तारीकरणाला कडाडून विरोध केला. कोळी बांधवांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला, आमच्या दिघी बंदराला हात लावून देणार नाही. दर्यावर आणि खाडीवर आमची सत्ता आहे. आम्ही पारंपरिक मच्छीमार आहोत. आम्हाला त्रास देऊ नका. आम्हाला आमचा उद्योग करू द्या. आम्हाला आमचं मच्छीमारी व्यवसाय करू द्या. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिघी बंदराच्या प्रस्तावित विस्तारीकरणाला स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. कार्लास येथे आयोजित जनसुनावणी दरम्यान शेकडो कोळी बांधवांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कार्लास येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या सुनावणीसाठी दिघी, तुरंबाडी, राजपुरी, आगरदांडा, एकदरा, आदगाव, नानवली, कुडगाव, साळवली यासह मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील हजारो कोळी बांधव, महिला एकत्र आल्या होत्या. रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसुनावणी पार पडली. तुम्ही आम्हाला गाजरे दाखवता विकासासाठी, तुम्ही आम्हाला गाजरं दाखवायची नाही. जोपर्यंत पूर्ववत हायकोर्टाचं डायरेक्शन कंप्लाय करत नाही, 13 गावला दिलेला तुम्ही वचनात कंप्लेंट करत नाही, तोपर्यंत हा आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू अशी नोटीस करून त्यांच्यापर्यंत सांगा. तुम्ही यू टू कंप्लाय, यू कॅन फॉलो द ऑर्डर्स. तिसरी गोष्ट साहेब, करेक्ट facts of the tribal community and therefore it is required to be rejected. आता तुम्हाला सांगतो साहेब, पहिली गोष्ट जरा नोटिंग करा. माझं हे ऑब्जेक्शन आहे ते, आणि देन आय विल कम टू द रिपोर्ट. पहिली गोष्ट म्हणजे हा रिपोर्ट, हा जो एक्सपान्शन आहे तो 140 MMTPA म्हणजे 140 मिलियन मेट्रिक टन पर एनम. हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट JNPTचा पण जास्त होणार आहे. म्हणजे त्याची तुम्ही तीव्रता बघा किती मोठी होणार आहे. हा 140 म्हणजे 102.01 मिलियन मेट्रिक टन JNPTचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट हा दिघी पोर्ट लिमिटेडचा होणार आहे, असं एकंदरीत IAEAच्या रिपोर्टनुसार आम्हाला कळतं. आता ज्या वेळेला 2008ला साहेब त्या 13 कोळीवाड्यांच्या बरोबर एक सामंजस्य करार झाला. लिहून घ्या जरा. त्यामध्ये सगळ्या अटी शर्ती सगळे आदिवासी बांधव आजपर्यंत कशाचीही पूर्तता केली नाही. दुसरं ऑब्जेक्शन, PIL 42/2009 त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने, मी ऑर्डरची कॉपी
रेकॉर्ड करून घ्या. तुम्ही जरा साहेबांना कलेक्टर साहेबांना ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पेज नंबर 80 वरती माझं नाव आहे आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगतो हे रेकॉर्ड करायला पाहिजे कारण दिस इज नॉट रेकॉर्डेड विथ IAE. आपण जे बोलताय याचा ऑलरेडी व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे आणि याचं सगळं टिप्पणी घेतो आपण नावासकट सगळं आणि हे मॅन्डेटरी आम्हाला की तुम्ही घेतलेल्या नोंद करा. येस येस येस. त्याच्यामध्ये हायकोर्टाने सांगितलेलं आहे 72 पेजला. मी ते दाखवतो तुम्हाला वाचून. It appears from the record that during course of deliberation on the matter of water, electricity, socio-economic development and welfare measures taken by respondent number 6, Digiport Limited, benefits of the resident of village. जे आम्ही सगळेजण आलेलो आहोत. The intent of clearance certificate is obvious that the state and competent authorities which are under obligation to provide these basic needs of life of the villagers are duly protected under Article 21 of the Constitution of India in terms of shifted into respondent number 6. We have no doubt in our mind that such conditions are intended to achieve not only social object but a constitutional mandate to ensure dignified living for the affected community of the village. Ignoring or denying the implementation of such conditions on one pretext to other, in our view, would tantamount to violation of the condition. The process may take time. हे महत्वाचं आहे. To commission, but water supply to the village ought not to wait that long. The lethargy on the part of concerned department certainly demonstrate their apathy in functioning and attitude of the authorities who need to be quite concerned with providing water and ensuring implementation of the condition in regard to the electricity as the larger public interest would demand in preference to the interest of limited persons that projects should be permitted to be completed at earliest. It is also pointed out before us that 6 monthly reports shall be prepared by concerned authority. Of course, no such report was placed to file on this. Now next, the High Court has recorded, but the affidavit does not specifically deal with the regard to the compliance of the above noted conditions. According to them, they have already entered into contract and executed same approximately for 1,000 crore and they have invested approximately 300 crores in development of the activities toward the condition of the port. This may be some of the factors which would tilt equitable jurisdiction of the court. Then there is no scope for the court to take any lenient view on the count. We direct respondent number 6 to particular and authority including central government and Maharashtra Control Pollution Board to ensure the water supply scheme should be fully implemented within 6 months from today and so should be scheme for the electricity supply. For the above reasons aforerecorded, the public interest litigation is disposed of. The authorities including central government Maharashtra Board to ensure that water supply scheme should be fully implemented within period of 6 months from today. So should be scheme for electricity supply required the condition. In any case, this is very important side. In any case, there shall be prohibition upon all the respondents from commissioning the project at the port without fully satisfying
satisfying this condition. हायकोर्टाने सांगितले की तुम्ही जोपर्यंत ह्या कंडिशन फुलफिल करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येणार नाही. हे मी नाही बोलत आहे, हायकोर्टाने बोललेलं आहे. मी तुमच्याकडे कॉपी दिलेली आहे. त्यांनी सीए काढला होता आणि तो सीए आजच्या घडीला पण पेंडिंग आहे. तो आजपर्यंत पेंडिंग आहे आणि पेंडिंग असताना पण त्या रिपोर्ट मध्ये सांगताय की देयर इज नो लिटिगेशन, देयर इज नो डायरेक्शन. वी कॅन इमॅजिन हाऊ दिस इज प्रिपेअर्ड. तुम्ही हायकोर्टाची ऑर्डर मानत नाही. वेअर इज द कंप्लायन्स? मी प्रोजेक्ट प्रपोनंटला विचारतो की ह्या ऑर्डरचं कंप्लाय केलं की नाही केलं, तुम्ही कधी त्याची चौकशी केली का? आणि जर त्याचं कंप्लाय केलं नसेल तर ह्या मशिनरीला कामाला लावण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. आमच्या प्रशासनाला कामाला का लावता? आमच्या प्रशासनाला कामाला का लावता? ही बाजू तुमची होती, तुम्ही कंप्लाय करायला पाहिजे होती. तुम्ही कंप्लाय न करता तुम्ही प्रशासनाला सांगताय की नाही आता पब्लिक हिअरिंग घ्या आणि मग आम्ही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेऊ. व्हेअर इज द कंप्लायन्स? सो देअरफॉर आय एम ऑब्जेक्टिंग टू दिस. हा माझा रेकॉर्ड करा की जोपर्यंत हायकोर्ट PIL 42/2009 च्या ऑर्डरचं कंप्लाय होत नाही तोपर्यंत इथं कुठलंही काम होऊ देणार नाही याची भूमिका बघा. दुसरी गोष्ट, आता साहेब असं असतं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. मी तुम्हाला सांगतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय असते बघा. एखादी गोष्ट करायची असेल तर त्या माणसाला आम्ही सांगतो. पोल्युशन कंट्रोल बोर्डाने असं एखादं तरी लेटर दाखवावं की आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमच्या समाजाला विचारलं की हा एवढा मोठा प्रोजेक्ट येणार आहे, तुमच्या काही व्यथा अडचणी असतील तर तुम्ही कधीतरी मांडले असं आम्हाला कधी सांगितले? आमच्या लोकांनी कधी मांडल्या तुमच्याकडे? तुम्ही कधी आमच्याकडे गेलात? काहीच नाही. त्याच्या कशाचा ऊहापोह. ऑन द कॉन्ट्ररी हा जो रिपोर्ट आहे साहेब, आता रिपोर्ट बघा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.